तर उरण तालुक्यातून फोर व्हीलरचा दुसरा मानकरी आणि पूर्व विभागातील पहिला फोर व्हीलरचा मानकरी ठरलेला आमचा गोवठणे गावचा अर्थातच आमचा रोहित पाटील आहे, पहिला बाईकमॅन निशांत वर्तक आहे। हे क्रिकेटने एक प्रकारे आमच्या गोवठणे गावाला दिलेलं वैभव आहे। तर वळूया आपल्या मनोगताकडे। स्वर्गीय गुरुनाथ म्हात्रे स्मृती चषक या गोवठणे गावामध्ये होत आहे। या क्रिकेटच्या सामन्याच्या निमित्ताने या ठिकाणी येण्याची संधी मिळाली। आमचा रायगड जिल्ह्याचा युवकांचा अध्यक्ष याच गुरुनाथ म्हात्रे यांचा सुपुत्र आहे। तसा समीर सुद्धा या थोर व्यक्तीचा सुपुत्र या ठिकाणी असल्यामुळे समाजाची आपली नाळ जुळलेली असताना आपण समाजाशी काहीतरी देणं लागतो, ही वडिलांची त्या ठिकाणी शिकवण घेऊन हे दोन तिन्ही भावंड पुढे जात आहेत। त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। या ठिकाणी प्रशांत भाऊंची आठवण काढलीस तर ते आपल्यासोबत आहेत, कायम राहतील। आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राणीताई म्हात्रे, या गावच्या सरपंच प्रणिता प्रदीप म्हात्रे, समीर म्हात्रे, रत्नाकर दादा, सूरज म्हात्रे, माझा भाऊ मंगेश कांबळे, आमच्या उरण शहराचे अध्यक्ष आहेत ते, तसेच उरण तालुक्याचे युवकांचे अध्यक्ष सचिन पाटील, ज्यांचा आपण नामोल्लेख केला, ज्यांनी कोविडमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली, अशा डॉक्टर स्वप्नाली म्हात्रे आणि ज्येष्ठ श्रेष्ठ सारी मंडळी। या ठिकाणी येत असताना मला वाटलं नव्हतं एवढं भव्य दिव्य ग्राउंड या ठिकाणी असेल, परंतु या ग्राउंडचं उद्घाटन करत असताना मला एक जाणीव झाली की हे आगर आहे। आणि त्या ठिकाणी चालत असताना ही जाणीव झाली की हे आगर एका काळी पिकवले जात असतील तेव्हा डोक्यावर ऊन आणि खाली मिठाचे चटके कसे आपल्या लोकांनी किती कष्ट केले असतील, आणि या कष्टातून आपण सारेजण उभे राहिलो। कष्ट करणारा आपला सगळा समाज या ठिकाणी आता राणीताई आहेत, सरपंच आहेत किंवा महिला व्यासपीठावर दिसत आहेत, शलाका म्हात्रे आमच्या आहेत। खरं तर ज्या ज्या ठिकाणी युवक असू दे, महिला असू दे, आपल्या ज्या समाजाच्या महिला ज्या ठिकाणी काम करत असतात किंवा एखाद्या वेगळ्या समाजाची सुद्धा महिला त्या ठिकाणी करत असेल तर कुण्या पक्षाची ती आहे याचा विचार मला करत येत नाही। मला आनंद होतो की ती काम करते, पुढे जाते। आपल्या हातात एकमेकांनी हात दिले पाहिजे आणि पुढे जात राहिलं पाहिजे। खऱ्या अर्थाने येत असताना अर्धा तास एक तास ट्रॅफिक मध्ये गेला समाधान। ह्या ट्रॅफिकच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं पाहिजे, युवकांच्या नोकरीकडे लक्ष दिलं पाहिजे। ही युवक एकच असं व्यासपीठ असतं क्रिकेट की तालुक्यातली पोरं इलेक्शन असो काय असो तरी एकत्र जोडे राजकारणाच्या बाजूला ठेवून एकत्र काम करतात, एकत्र खेळतात। तसंच त्यांनी तालुक्याच्या या भागाच्या विकासासाठी सुद्धा काम केलं पाहिजे असं मला नेहमी वाटतं। मी नेहमी क्रिकेट सामन्यांना गेलो की हेच सांगत असतो। या ठिकाणी तुम्ही रायगड जिल्ह्याचे युवकांचे अध्यक्ष आहात, तुम्ही युवकांची मोड बांधत चला, बांधत आहात, तुम्हाला शुभेच्छा देते। पण युवकांच्या पुढच्या काळामध्ये क्रिकेटच्या राणीताईंनी जसं सांगितलं की आंतरराष्ट्रीय दर्जाचे आता रोहित दादा आपले काम करतात, MCA मध्ये आवाड साहेब काम करतात, यांच्या साऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला काय करता येईल त्यासाठी तुम्ही युवकांचे अध्यक्ष म्हणून बघितलं पाहिजे। आज मगाशीच उल्लेख झाला आदरणीय पवार साहेबांचा, आमचा पक्ष ज्याचे 7 खासदार आहेत, तो पक्ष आमचा गट नाही,
आदरणीय पवार साहेबांनी जिथं जिथं पाऊल टाकलं दिल्लीचं तख्त सुद्धा हलवण्याची ताकद आदरणीय पवार साहेब ठेवतात. खरं तर आदरणीय पवार साहेबांना दिल्लीत कुठलेही आंतरराष्ट्रीय जेवढे संबंध एखाद्या नेत्याचे असू शकतात ते पवार साहेबांपेक्षा दुसरे कोणाचे असू शकत नाही. त्या पक्षाचे आम्ही सारेजण पदाधिकारी आहोत, याचा आनंद आम्हाला आहे. समाधान असेल किंवा मंगेश असेल, मी सोडाच, ते पण जाऊन आदरणीय पवार साहेबांना भेटू शकतात. त्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना भेटणारा आमचा नेता, त्या पक्षाचे आम्ही पदाधिकारी आहोत. आम्ही या राज्यातील, या देशातील, या तालुक्यातील, या गावातील सर्वसामान्य घटकाला घेऊन चालावं अशी शिकवण घेऊन जाणारे आम्ही सारेजण पुढच्या काळामध्ये तालुक्यासाठी नव्हे तर प्रत्येक घटकासाठी आम्ही काम करणार आहोत. आज या ठिकाणी क्रिकेट सामने होत आहेत. समाधान वडिलांच्या नावाने हे सामने भरवतोय, त्याचा मला अभिमान आहे. कारण वडिलांचं नाव पुढे चालवणारे आजकाल फार कमी दिसतात समाधान, पण तुझा आम्हाला कायम अभिमान वाटत आलाय. असंच काम तू तालुक्यासाठी करत राहा, एवढंच बोलेन आणि थांबेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय सुंदर वक्तव्य आपण ऐकलं की युवकांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि काम करीत असताना कुणीही पक्षपात असं पाळू नका आणि खऱ्या तरी बेनतीने काम कर. सुंदर संदेश दिला गेला. मॅडम, खऱ्या तरी या कार्यक्रमाचे ज्यांचा आवाजाने हा सोहळा मात्र संपन्न झाला. सध्या तब्येतीने ते आजारी आहेत. गोवटणीमध्ये कोणताही कार्यक्रम असतो, ज्यांच्या मोठी जबाबदारी असते निवेदनाची किंवा एखादा शासकीय प्रशासकीय एखादा कार्यक्रम असतो, तो आवाज देखील ऐकायला मिळतोय. सध्या ते आजारी